याचं खरं तर दुःख किंवा त्याच्याबद्दलचं मनस्ताप व्हायला पाहिजे. परंतु काही झालं, कार्यकर्त्यांना हसत राहा. माझे टोमणे आता तुम्हाला सहन होत नाही म्हणून मी कॉमेडियन बोलवला आहे. अशा प्रकारचा मेळावा घेणं हे कितपत योग्य आहे? त्या ग्रीसच्या राजाचं कधीतरी ऐकलं होतं की ते रोम जळत होता आणि तो व्हायोलिन वाजत होता. तीच पद्धत या महाराष्ट्रामध्ये उबाटाची झालेली आहे. एक त्यांचे प्रवक्ते आहेत, ते काय बोलतील हे त्यांनाच माहीत नाही. आता हे दुसरे आज जो मेळावा घेणार आहेत त्याच्यामध्ये काही असणार आहे. जे पक्षाचे सिनियर नेते आहेत ते कुठेतरी साईडला असे बसलेले तुम्हाला पाहायला मिळतील. हे स्टँडअप कॉमेडियन येतील, कॉमेडी करतील, हे टोमणे मारतील. मेळावा संपन्न झाला, शिवसैनिकाचा उत्स्फूर्त प्रतिसाद. अशा प्रकारचा तो आजचा मेळावा आहे. म्हणून शिवसेना प्रमुखांचे विचार ज्यांनी विकलेत, ज्यांनी सोडलेत, त्यांचा मेळावा आणि एक निष्ठावंताचा म्हणून आमचा मेळावा, हा दोघांमधला फरक आहे. आणि मला वाटतं आजचा मेळावा हा आमचा दणदणीत एक जागृत हिंदुत्व घेऊन आम्ही पुढे चाललो आहे. महाराष्ट्र याकडे फार आशेने पाहतात, महाराष्ट्रातील जनता पाहते. म्हणून आम्ही आज आनंदात वाजत गाजत त्या मेळाव्याला हजर राहणार आहोत. दोन शिवसेना जागा दोन्हीचे महाराष्ट्रात वाढल्या, संख्याबळ वाढलं, पण दबदबा काही वाढू शकला नाही जो दबदबा पूर्वी होता. आता दबदबा कसा राहील हो? यांचा दबदबा कसा राहील? विचार करा ना, किती दुर्दैवी आहे. काल पक्ष फुटतोय आणि स्टँडअप कॉमेडियनला बोलून